राणी अगदी वेळेवर इकडे येते. आगीत तेल ओतायचा चांगला चान्स आहे. आता काहीतरी करायलाच हवं. ओ माय गॉड, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. इंद्रा, एक मिनिट मी पाहतो. हे झाटी. इंद्रजीत, राणी तू इथे? अचानक आलीस? ये ना, बस ना. सिट. मला तुम्हा दोघांशी काहीतरी बोलायचं. बोल ना, काय असेल? मी वस्तीत वाढलेले असले तरी मूर्ख नाहीये. हा सगळा काय प्रकार आहे? काय? तुम्हीच वाचा आणि सांगा मला. आणि ह्यात सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. मी नाही लिहिलंय हे. अगं लिहिणं सोड, मी हे पाहिली पण नाहीये चिठ्ठी कधी. तुम्ही ही चिठ्ठी जर बघितलीच नाहीये तर ती तुमच्या पॅन्टच्या खिशात कुठून आली? आता येणार खरी मजा. इंद्रा आणि राणीचं नक्कीच मोठं भांडण होणार. अगं माझ्यावर विश्वास ठेव राणी. मला नाही माहिती कुठल्या पॅन्टच्या खिशात काय बोलतेस तू. मी नाही लिहिलंय हे. तुम्ही जर ही चिठ्ठी लिहिली नाही तर तुमच्या नावाने तनिषा मॅडमला अजून कोण चिठ्ठी लिहिणार आहे? त्यांच्याशी जवळीक असणारा दुसरं कोण आहे आपल्या घरात? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ही चिठ्ठी मी नाही लिहिली आहे. तनिषा बोल ना काहीतरी. राणी, तू इंद्रावर अविश्वास दाखवतेस. इंद्रा कधीच खोटं बोलत नाही. त्याने नसेल लिहिली ग चिठ्ठी. बरं, त्यांनी जर ही चिठ्ठी लिहिली नाहीये, त्यांच्या नावाने तुम्हाला चिठ्ठी लिहिण्यासाठी लोकांना दुसरं काही काम नाहीये का? काय, बोला ना. हसायला काय झालं? तुम्ही दोघे जण सापडलात ना मला. म्हणजे तुम्हाला काय वाटलं ही अशी कुठली तरी चिठ्ठी माझ्या हाती लागेल आणि मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवणार नाही, अविश्वास दाखवेन? हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. हे खरंच मी नाही लिहिलंय. अगं आता तुम्हाला काही करण्याची गरज सुद्धा नाही. कारण मला माहिती आहे की ही चिठ्ठी तुम्ही लिहिलीच नाही. बघू, हे बघा, या चिठ्ठीवरचं अक्षर बघा. अहो, हे अक्षर तुमचं नाहीये. मला माहिती आहे तुमचं अक्षर कसं आहे. त्यामुळे तुमचं नाव जरी या चिठ्ठीत असलं तरी मला माहिती ही चिठ्ठी तुम्ही लिहिलेली नाही.